आदरणीय हरिभक्तपरायण देवीदास महाराज मस्के, अहिल्यानगरचे प्रखर हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नंदनजी कामत, विचार भारतीचे अध्यक्ष श्री अरुणराव कुलकर्णी आणि आजच्या कार्यक्रमाचे कर्ता धर्ता असं म्हणूया श्री रवींद्र तथा राजाभाऊ मुळे, आणि रविवारच्या संध्याकाळी अशा एका वैचारिक कार्यक्रमासाठी इतक्या मोठ्या संख्येने आलेले अहिल्यानगरचे सगळे नागरिक बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी दोन गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. पहिली म्हणजे मी इथे तुमची करमणूक करण्यासाठी आलेलो नाही, त्यामुळे काही अप्रिय विषयांना मला स्पर्श करावा लागणार आहे. काही अशा विषयांबद्दल बोलावं लागणार आहे की जे सहसा आपण सार्वजनिकरित्या बोलत नाही. त्यासाठी मी सर्वप्रथम उपस्थित माता भगिनींचे मनापासून माफी मागतो, क्षमा मागतो. पण काही असे विषय आहेत की ते मांडल्याशिवाय आज आपल्याला जे समजून घ्यायचं आहे त्याचं गांभीर्य समजून घेता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी अनेक वेगळ्या देशांमधली उदाहरणं देईन, पण ती देत असताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की यातली प्रत्येक गोष्ट ही भारतालाही लागू होते. मी भारताबद्दल तर बोलणारच आहे, पण त्याचबरोबर इतर देशांबद्दल जे बोलीन त्यातली प्रत्येक गोष्ट ही भारताला लागू होते. आपण चुकूनही विसरून चालणार नाही, असं समजून चालणार नाही की आपण कुठल्या तरी हजारो किलोमीटरवरच्या प्रश्नांबद्दल बोलतो आहे, त्यांचा आमच्याशी काय संबंध, असं कृपया समजू नका. मित्र, 20व्या शतकात शेवटी असं एक विचारमंथन सुरू झालं की 21व्या शतकातलं जग कसं असेल. विशेषतः एक महत्त्वाची घटना अशी घडली 1991 साली की सोव्हिएत युनियन आणि पूर्व युरोपातली सगळी कम्युनिस्ट राष्ट्र ही पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. आणि नंतर जेव्हा काही विद्वानांनी असं विचारमंथन सुरू केलं की आता ही घटना घडल्यानंतर 21व्या शतकातलं जग कसं असेल, तेव्हा एक फ्रान्सिस फुकुयामा नावाचे एक लेखक आहेत. त्यांनी द एंड ऑफ हिस्ट्री अँड द लास्ट मॅन असं एक ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी असं सांगितलं की इतिहास जो असतो तो दोन विचारधारांमधल्या संघर्षातून निर्माण होतो. आणि आता जगात एकच विचारधारा उरली आहे, कारण की सोव्हिएत युनियनचा पाडाव झाल्यामुळे कम्युनिझम संपला आणि आता पाश्चिमात्य राष्ट्रांची खुली अर्थव्यवस्था, लोकशाही आणि उदारमतवाद हा एकच विचार शिल्लक राहिला आहे. आणि त्यामुळे आता विचारधारांमधला संघर्ष संपला म्हणून इतिहासच संपला असं म्हणून त्यांनी एंड ऑफ हिस्ट्री असा ग्रंथ लिहिला. त्याच्यानंतर त्याचे गुरु सॅम्युएल हंटिंग्टन यांनी त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूचा एक विचार मांडला. त्यांनी एक ग्रंथ लिहिला, क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स अँड रिमेकिंग ऑफ द वर्ल्ड ऑर्डर. त्यांनी असं सांगितलं की आता याच्या पुढच्या काळात म्हणजे विशेषतः 21व्या शतकात संस्कृतींचा आणि सभ्यतांचा संघर्ष सुरू होईल. आता हे दोन्ही विचार जर आपण बघितले आणि आज जर मागे वळून पाहिलं तर आपल्याला असं म्हणावं लागतं की सॅम्युएल हंटिंग्टन यांचा विचार हा जास्ती खरा ठरलेला आहे. कारण की आज संपूर्ण जगात आपण बघितलं तर वेगळ्या सभ्यतांचा आणि संस्कृतींचा संघर्ष प्रत्यक्षात सुरू झालेला आपल्याला दिसतो. आता आपण जे सध्या युद्ध सुरू आहे ते कुठल्याही क्षणी तिसऱ्या महायुद्धात परावर्तित होईल की काय अशी आपल्याला भीती वाटते, सगळ्यांनाच, सगळ्या जगालाही वाटते. त्याच्यामध्ये ज्युडिओ ख्रिश्चन सभ्यता ज्याला आपण म्हणतो, पाश्चिमात्य सभ्यता, ज्यू आणि ख्रिश्चन धर्माची सभ्यता विरुद्ध इस्लामिक सभ्यता. आता इराण ही हा जरा खरी प्राचीन पर्शियन साम्राज्य असलं, ती पर्शियन सभ्यता असली तरी आज तिथे जे राज्य सुरू आहे, जी राजवट सुरू आहे ती जिहादी इस्लामचं प्रतिनिधित्व करणारी अशी ती राजवट सुरू आहे. तर त्यामुळे त्यांच्यामधला संघर्ष आहे. रशिया विरुद्ध युक्रेन हा जो संघर्ष आहे त्याच्या अगदी मुळाशी आपण जर गेलं तर रशियाची जी ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनिटी आहे तिच्यामधला इतरांशी होणारा संघर्ष आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे, हा सुद्धा एक संस्कृतींचा संघर्ष आहे. जगात सगळीकडे जे संघर्ष सुरू आहेत ते संस्कृती आणि सभ्यता यांच्यामधले संघर्ष सुरू आहेत. पण याच्यामध्ये एक अशी शक्ती आहे की जिचा संघर्ष संस्कृती या संकल्पनेशीच आहे.
ती शक्ती असं म्हणते की आम्ही संस्कृतीचा विध्वंस करणार. जोपर्यंत संस्कृती संपत नाही तोपर्यंत जगातले लोक आमचा विचार स्वीकारायला तयार होणार नाहीत. अशी ही जी सभ्यता आहे त्याच्याबद्दल आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण की मला असं वाटतं की बाकी सभ्यता कितीही जरी युद्धप्रवण असल्या आणि युद्धात उतरलेल्या असल्या तरी खरा धोका जो आहे जगाला तो खरा धोका ह्या विचारापासून आहे, जो विचार असं म्हणतो की आम्ही संस्कृतीचा मुळापासून विध्वंस करणार. सभ्यता, मानवी सभ्यता जी आहे ती मानवी सभ्यताच आम्ही मुळापासून उखडून टाकणार, असं म्हणणारा जो विचार आहे त्याच्याबद्दल आपल्याला समजून घ्यायचं आहे. मी आपल्याला काही प्रश्न विचारणार आहे, मला कृपया प्रतिसाद द्या. तुमच्यापैकी किती लोकांचा देवावर विश्वास आहे आणि किती जणांना असं वाटतं की आपण सैतानाचे समर्थक आहोत? सैतानवाद चांगला आहे असं कोणाला वाटतं का? नाही वाटत. किती लोकांना असं वाटतं की जगात पवित्र मंगल असं काहीतरी असतं आणि हे पावित्र्य मांगल्य आपण जपलं पाहिजे असं कोणाला वाटतं? धन्यवाद. किती लोकांना असं वाटतं की पावित्र्य मांगल्य या कल्पना शोषणासाठी निर्माण झाल्या आहेत? नाही वाटत. किती लोकांना वाटतं की आपली भारतीय संस्कृती महान आहे आणि ती टिकली पाहिजे? किती लोकांना वाटतं की भारतीय संस्कृती ही पितृसत्ताक पद्धती आहे, ती शोषणावर आधारित आहे आणि म्हणून ती संपली पाहिजे? धन्यवाद. तुमच्यापैकी किती लोकांचं आपल्या देशावर प्रेम आहे? नाही. हसू येणं स्वाभाविक आहे, पण हे अतिशय गंभीर प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. किती जणांना वाटतं की देशप्रेम म्हणजे जिंगोइझम किंवा फॅसिझम, देशभक्ती म्हणजे मागासलेपणा, असं कोणाला वाटतं का? तुम्हाला जर देव, देश, धर्म, पावित्र्य, मांगल्य याविषयी आस्था असेल तर तुम्हाला एका सैतानवादी शक्तीबद्दल जाणून घ्यायलाच पाहिजे. ती शक्ती सैतानवादी आहे असं मी म्हणत नाही, तर ते लोक स्वतः म्हणतात की आम्ही सैतानवादी आहोत. ते स्वतः म्हणतात की आम्ही अराजकतावादी आहोत. त्याच विचारधारेचं उद्दिष्ट आहे संस्कृतीचा विध्वंस, आणि ही विचारधारा म्हणजे सांस्कृतिक मार्क्सवाद. आता कदाचित तुम्ही म्हणाल की मार्क्सवाद आता कुठे शिल्लक आहे? 1991 सालीच सोव्हिएत युनियन संपलं, मार्क्सवाद संपला. आता भारतात जो काही माओवाद होता किंवा नक्षलवाद होता तोही आता सरकारने संपवला, तेही सगळे लोक शरण आले. कुठल्याच जिल्ह्यात आता माओवाद शिल्लक नाही असं आपण म्हणतो, आणि ते खरंही आहे. आणि त्याच्याकरता आपण सरकारचं आणि सुरक्षा दलांचं अभिनंदनही केलं पाहिजे. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की मार्क्सवाद ही अशी विचारधारा आहे की जे रक्तबीज आहे. रक्ताचा एक थेंब जरी कुठे पडला तर त्यातनं नवा राक्षस निर्माण होतो, अशी जी आपल्याकडे कथा आहे. तर हे रक्तबीज आहे, हे कधीही संपत नाही. ते का संपत नाही, कसं संपलं नाही याच्याबद्दल आपण ऐकणार आहोत. पण आपण त्याच्या आधी हे समजून घेऊ की मार्क्सवाद म्हणजे नेमकं काय. खूप मोठे मोठे ग्रंथ, आणखीन अतिशय स्कॉलरली अशा पद्धतीने त्यांनी अनेक त्याच्यामध्ये सिद्धांत मांडलेले आहेत. पण अगदी सोप्या शब्दात मार्क्सवादाचा गाभा समजून घ्यायचा तर तो असा आहे की समाजाला 2 गटांमध्ये विभाजित करायचं. एका गटाला म्हणायचं हे शोषक आहेत, दुसऱ्याला म्हणायचं हे शोषित आहेत. त्यांच्यामध्ये सतत संघर्ष भडकत राहायला पाहिजे. त्या संघर्षातून अराजक निर्माण झालं पाहिजे, त्या अराजकातून हिंसा निर्माण झाली पाहिजे, आणि त्या हिंसेतून विध्वंस निर्माण झाला पाहिजे. म्हणजे हे स्वतःच सांगतात की हजारो वर्षापासून निर्माण झालेली जी मानवी सभ्यता आहे ती मुळापासून उखडून टाकून आम्ही कोऱ्या पाटीवर एका नव्या मानवाची आणि एका नव्या समाजाची निर्मिती करणार, एका नव्या सभ्यतेची निर्मिती करणार. आता हे ऐकायला खूप चांगलं वाटतं, नवा मानव, नवा समाज, नवी सभ्यता. पण यांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा यांच्या शासनातून कुठलीही नवी गोष्ट, कुठलीही चांगली गोष्ट निर्माण झालेली नाही, तसं करण्याची कुठलीही क्षमता त्यांनी आजपर्यंत दाखवलेली नाही. त्यांच्या
शासनातून फक्त आणि फक्त अराजक, गरिबी, दहशत आणि अन्याय ह्याच गोष्टी निर्माण होतात. म्हणून हे बोलतात काय याच्यापेक्षा हे करतात काय हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता मला अनेक लोक विचारतात की तुम्ही काही काय सांगताय, कुठल्याही विचारधारेचा उद्दिष्ट हे विध्वंस कसं असू शकेल. आपण सहसा विचार करतो की माणूस एखाद्या परिस्थितीत वाईट वागतो, पण मुळात तो वाईटच असेल याच्यावर आपला पटकन विश्वास बसत नाही. म्हणून मला लोक विचारतात की अरे विध्वंस हे उद्दिष्ट कसं असेल, हा उद्देश कसा असेल. तर याच्यासाठी मार्क्सवादाची मानसिकता समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. कारण त्या मानसिकतेतनं हा विचाराची निर्मिती होते आणि म्हणून ती मानसिकता जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मार्क्सवाद कधीही संपू शकत नाही. आणि म्हणून आपण त्याच्याबद्दल सजग राहणं हे अतिशय आवश्यक असतं. त्यांची मानसिकता अशी आहे की नाराजी, राग, द्वेष आणि असूया ह्या गोष्टींवर त्यांची मानसिकता आधारित आहे. आणि त्यामुळे समाजातल्या जास्तीत जास्त वर्गांमध्ये नाराजी निर्माण करणं, असूया निर्माण करणं, द्वेष निर्माण करणं, राग निर्माण करणं ही त्यांची कार्यशैली असते. आता द्वेष हा त्यांच्या विचारसरणीचा आधार आहे हे पुन्हा मी म्हणत नाही, तर त्यांनी स्वतः अनेक वेळा स्पष्टपणे अशी शेकडो उदाहरणं मी देऊ शकतो, पण त्यातली 3 उदाहरणं मी फक्त आपल्याला देतो. त्यांचा रशियात ज्यांनी मार्क्सवादी राज्य आणलं तो लेनिन, तो म्हणतो की क्रांतीसाठी द्वेष आवश्यक आहे. जर मुलांचे आईवडील मार्क्सवादी नसतील तर मुलांना त्यांचा द्वेष करायला शिकवलं पाहिजे, असं लेनिननी लिहून ठेवलं आहे. म्हणजे आपण हे नाकारू शकत नाही. दुसरा मोठा मार्क्सवादी म्हणजे माओ, चीनमध्ये ज्यांनी कम्युनिझम आणला, तो असं म्हणतो की मी 8 वर्षाचा होतो तेव्हा आमच्या गावात कन्फ्युशियसचं मंदिर होतं. कन्फ्युशियस म्हणजे एक जुना प्राचीन काळातला चिनी तत्त्वज्ञ होता. तर त्याचं मंदिर होतं आणि मला तेव्हा अगदी तीव्रपणे वाटायचं की हे मंदिर मुळापासून उघडून टाकलं पाहिजे. आता मला सांगा की 8 वर्षाच्या मुलाच्या मनात जर इतका तीव्र द्वेष असेल एखाद्या गोष्टीबद्दल तर ही विकृतीच म्हटली पाहिजे. आणि अशी विकृती असलेले लोकच मार्क्सवादाकडे आकर्षित होतात. ही त्यांची मानसिकता आहे, हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. असे अनेक लोक आहेत. चे गेवारा आपण नाव ऐकलं असेल, त्याचा दाढीवाला, टी शर्ट त्याच्या घालायची फॅशन आहे. त्यांनी सुद्धा म्हटलं आहे की द्वेष हा क्रांतीसाठी आवश्यक आहे. द्वेष असेल तर आपण आपल्या मर्यादांवरती मात करू शकतो. मानवी मर्यादांवरती मात करण्यासाठी मनात टोकाचा द्वेष असणं हे अतिशय आवश्यक आहे, असं चे गेवारा म्हणतो. तर द्वेष हा ज्या विचाराचा आधार आहे, राग, नाराजी, संताप, असूया हा ज्या विचाराचा आधार आहे, मी अनेकदा असं म्हणतो की कुलदेवता या विषयावर खरं तर मार्क्सवाद्यांचा विश्वास नाही. देवता या विषयावरच विश्वास नाही. ते सैतानवादी आहे, आम्ही सैतानवादी आहोत असं म्हणतात. पण त्यांची कुलदेवता काय आहे असं जर कोणी विचारलं आणि आपण तसा विचार केला तर मला असं वाटतं की रामायणातली मंथरा ही त्यांची कुलदेवता आहे. कलहवादी लोक आहेत, कलहजीवी लोक आहेत. यांना समाजात सतत कुठे ना कुठेतरी कलह होत राहायला पाहिजे, संघर्ष होत राहायला पाहिजे, ही यांची मानसिकता असते. ते संघर्षबिंदू शोधतात, फॉल्ट लाईन्स शोधतात. त्याच्या सापडल्या नाहीत तर ते नवीन निर्माण करतात, पण संघर्ष मात्र होत राहायला पाहिजे, ही त्यांची मानसिकता आहे. आणि ह्या मानसिकतेमुळे मार्क्सवादाचा वारंवार पराभव झाला तरीसुद्धा मार्क्सवाद संपत तर नाहीच, पण ज्यांनी आपला पराभव केला त्यांना संपवण्याच्या योजना ते आखतात. त्या त्यांनी कशा आखल्या ह्याच्याकडे आता आपण जाऊया. मार्क्सनी असं सांगितलं होतं, थोडंसं सुरुवातीला हे आपण काय म्हणू सैद्धांतिक स्वरूपाची माहिती मी आपल्याला देतोय, कारण की ती पार्श्वभूमी असल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. तर मार्क्सने असं सांगितलं होतं की हा जो संघर्ष आहे त्याचा आधार किंवा संघर्षबिंदू हा आर्थिक असला पाहिजे. म्हणजे भांडवलशाह विरुद्ध कामगार किंवा श्रीमंत विरुद्ध गरीब असा संघर्ष त्याची त्यांनी कल्पना केली होती. आणि त्यांनी हे सांगितलं होतं की हा जो संघर्ष आहे हा
त्या देशांमध्ये होईल जिथे सर्वाधिक औद्योगिकरण झालेलं आहे. आणि त्याचं त्यांनी नावही दिलं होतं इंग्लंड आणि जर्मनी, कारण त्या काळात सर्वाधिक औद्योगिकरण झालेले हे 2 देश होते. तर इथेच सगळ्यात पहिल्यांदा क्रांती होईल. त्यांनी सांगितलं होतं की ही क्रांती बंदुकीच्या नळीतून येणारी रक्तरंजित क्रांती असेल, कारण हिंसेवर त्यांचा विश्वासच आहे. त्यामुळे मार्क्सनी सांगितलं होतं की ही रक्तरंजित क्रांती असेल आणि हिचे नायक हे कामगार असतील. ही कामगारांनी केलेली बंदुकीच्या नळीतून येणारी रक्तरंजित क्रांती असेल जी जर्मनी आणि इंग्लंडमध्ये घडेल. तर यातलं काहीच घडलं नाही. म्हणजे पाश्चात्य राष्ट्रातले जे कामगार होते त्यांनी कम्युनिझमकडे पूर्णपणे पाठ फिरवली. मार्क्सने असंही सांगितलं होतं की देशादेशांमधल्या सीमा नष्ट होतील, सगळ्या जगातले कामगार एक होतील आणि ते भांडवलशाहीचा अंत करतील. हे सुद्धा घडलं नाही, कारण की पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात जेव्हा देशासाठी लढायची वेळ आली तेव्हा हे सगळे इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली इथले जे कामगार होते ते आपल्या देशासाठी लढले. त्यांनी आपल्या देशासाठी प्रसंगी प्राणपण अर्पण केले. त्यामुळे मार्क्सची जी भाकितं होती ती परत परत खोटी ठरू लागली आणि मग कम्युनिस्ट विश्वामध्ये खूप मोठं कन्फ्युजन निर्माण झालं, खूप मोठं चरबीत चरवण सुरू झालं. नवे नवे विचार केले जाऊ लागले, नवे नवे सिद्धांत मांडले जाऊ लागले. एक सेकंड. एक इटालियन कम्युनिस्ट पक्षाचा अध्यक्ष होता अँटोनिओ ग्राम्स्की. तर त्यांनी असा सिद्धांत मांडला की पाश्चिमात्य जगतातले जे कामगार आहेत किंवा शोषित लोक आहेत ते क्रांतीसाठी तयार होत नाहीत, कारण त्या देशातली जी संस्कृती आहे, जी पाश्चात्य संस्कृती आहे, पाश्चात्य सभ्यता आहे, ती आपली संस्कृती आहे असं ते मानतात आणि त्यामुळे ते आपल्या देशाविरुद्ध, आपल्या संस्कृतीविरुद्ध क्रांतीसाठी तयार होत नाहीत. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आता आपला जी स्ट्रॅटेजी असेल ती अशी असेल की ह्या संस्कृतीचा पहिला विध्वंस केला पाहिजे. म्हणजे जो संघर्षाचा आधार आर्थिक होता मार्क्सच्या मते तो त्यांनी सांस्कृतिक बनवला. म्हणून या मार्क्सवादाला म्हणतात सांस्कृतिक मार्क्सवाद. आणि एक आधार जो होता गरीब विरुद्ध श्रीमंत त्याच्याऐवजी अनेक संघर्षबिंदू त्यांनी तयार केले. संस्कृतीचे जितके पैलू असतात त्या प्रत्येक पैलूवर त्यांनी संघर्ष भडकवायला सुरुवात केली. कुठले पैलू असतात तर एक स्त्री विरुद्ध पुरुष हा संघर्ष झाला. पाश्चिमात्य देशात बघितलं तर गोरे विरुद्ध काळे, भारतात पाहिलं तर उच्च जाती विरुद्ध तथाकथित कनिष्ठ जाती. हे संस्कृतीच्या पैलूंवर आधारित अनेक संघर्षबिंदू, अनेक फॉल्ट लाईन्स निर्माण झाल्या. आणि त्यांनी हे सांगितलं की ही बंदुकीच्या नळीतून येणारी रक्तरंजित क्रांती नसेल. तर त्यांनी सांगितलं की आम्ही संस्कृतीला बळ देणाऱ्या ज्या संस्था असतात त्या संस्थांमध्ये आम्ही घुसखोरी करू, त्याच्यात आत घुसून त्यांना आतून आम्ही इतकं कमजोर करू, पोखरून टाकू. एक दिवस त्या इतक्या कमजोर होतील की त्या सगळ्या संस्था कोसळून पडतील आणि त्या कोसळल्या की त्याच्याबरोबर संस्कृती कोसळून पडेल. म्हणून मी माझ्या पुस्तकाला नाव दिलं डावी वाळवी, कारण की ही स्ट्रॅटेजीच तशी आहे की आतमध्ये शिरकाव करायचा, त्याला आतून इतकं पोखरायचं की त्या पूर्णपणे कमजोर झाल्या पाहिजेत आणि मग त्याच्याबरोबर ती संस्कृती कोसळून पडली पाहिजे. त्या कुठल्या संस्था आम्ही कॅप्चर करू हेही त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं की 2 गट केले. पहिली म्हणजे मनावर प्रभाव टाकणाऱ्या संस्था. कुठल्या संस्था मनावर प्रभाव टाकतात? पहिली म्हणजे शिक्षण व्यवस्था. आपली मानसिकता जी असते ती आपल्या शिक्षणातूनच घडत जाते, आपल्याला माहिती आहे. शिक्षण व्यवस्थेत आम्ही शिरकाव करणार. त्यामुळे आपण जर बघितलं जगात कुठेही, भारतात काय कुठेही तुम्ही गेलात तर शैक्षणिक संस्था, युनिव्हर्सिटीज याच्यावर नेहमी डाव्यांचा पगडा जास्ती असतो. दुसरी संस्था म्हणजे मीडिया की जी मनावर प्रभाव टाकते. मीडियात आम्ही घुसखोरी करणार. पुन्हा तुम्ही बघा जगात कुठेही गेलात तरी मीडिया या नेहमीच डाव्या विचारांचे असतात. तिसरी म्हणजे करमणूक. हॉलिवूड, बॉलिवूड काही बघा तुम्ही, साहित्य,
ह्या सगळ्या याच्यावर डाव्यांचा प्रभाव असतो, कारण की त्यांनी ठरवून त्याच्यात घुसखोरी केलेली आहे. कारण की या ज्या संस्था आहेत या मानवी मनावर प्रभाव टाकू शकतात. हा झाला पहिला गट. आणि दुसरा गट म्हणजे पॉलिसीजवर प्रभाव टाकणाऱ्या संस्था. त्यात त्यांनी असं म्हटलं की आता मार्क्सवाद म्हणून आपल्याला कोणी स्वीकारणार नाही, म्हणून प्रत्येक देशातला एक तरी राजकीय पक्ष हा पूर्णतः आपल्या प्रभावाखाली असला पाहिजे. हे सगळं त्यांनी ठरवून केलं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो. आज आपण जर बघितलं तर अमेरिकेतला डेमोक्रॅटिक पक्ष हा जवळपास मार्क्सवादी पक्षाचीच भाषा बोलतो. भारतातला काँग्रेस पक्ष हा जवळपास मार्क्सवादी पक्षाचीच भाषा बोलतो. काँग्रेस हा नेहमीच लेफ्ट ऑफ द सेंटर पार्टी होता, पण आता त्यांनी तो एक्स्ट्रीम लेफ्टकडे नेलेला आहे. मार्क्सवादी पक्ष असल्यासारखेच ते वागायला लागलेले आहेत. ही स्ट्रॅटेजी आहे. दुसरी म्हणजे नोकरशाही. नोकरशाहीवर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे, आपल्या विचारांचं प्रभुत्व असलं पाहिजे. तर आज जर आपण बघितलं की UPSCच्या प्रशिक्षणासाठी जे क्लासेस चालवले जातात त्यांचे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर बघा. ते शिकवणारे जे लोक आहेत ते 100% मार्क्सवादी विचारच आरोप त्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये बिंबवत असतात. हे आपल्याला ऐकल्या क्षणी समजेल. हे जाणीवपूर्वक केलं जातं आहे. आणि तिसरी संस्था प्रभाव टाकणारी म्हणजे कायदा व्यवस्था. त्याच्यात आम्ही शिरकाव करणार आणि ती ताब्यात घेणार. तिसरा आणखीन एक गट होता. हा झाला ग्राम्स्कीचा विचार. आणखीन एक गट होता, त्यांना म्हणतात फ्रँकफर्ट स्कूल. ते फ्रँकफर्टमध्ये जर्मनीमध्ये प्राध्यापक होते. त्यांना हिटलरनी तिकडनं हाकलून दिलं. ते अमेरिकेत कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेले आणि तिथे बसून त्यांनी अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये आपला विचार रुजवायला सुरुवात केली. त्यांनी एक थेअरी मांडली, त्याला म्हणतात क्रिटिकल थिअरी. त्याच्यामध्ये त्यांनी मार्क्सवाद, पोस्ट मॉडर्निझम आणि पॅनसेक्शुअलिझम, आता हे फार गंभीर होत चाललेलं आहे, लक्षात घ्या, या तिन्ही विचारधारांचं कॉम्बिनेशन केलं. त्यातली पोस्ट मॉडर्निझम ही जी थिअरी आहे ती असं म्हणते की खरं खोटं, चांगलं वाईट, योग्य अयोग्य हे ठरवण्याचे कुठलेही वस्तुनिष्ठ निकष नसतातच, अशी त्यांची थिअरी आहे. त्यामुळे युअर ट्रूथ अगेन्स्ट माय ट्रूथ असं आहे. म्हणजे थोडक्यात काय की मी काहीही केलं तरी त्याचं मी समर्थन करू शकतो, कारण योग्य अयोग्य, चांगलं वाईट असं काही नाहीच आहे. त्याला त्यांनी नाव दिलं मॉरल रिलेटिव्हिझम. म्हणजे नैतिक आणि अनैतिक हे तू कोण ठरवणार, असं काही नसतंच. हा एकदा सिद्धांत मांडला की आपण लक्षात घ्या की कशाचंही आपण जस्टिफिकेशन करू शकतो. हे त्यांनी मांडलं, ही क्रिटिकल थिअरी मांडली. आणि मग त्यांनी असं सांगितलं की शोषक जे असतील ते शोषक कोण आणि शोषित कोण हे ठरवणार फक्त मार्क्सवादीच. त्यामुळे तो प्रश्न येत नाही. शोषक जे असतील ते कधीही बरोबर असू शकत नाहीत आणि शोषित जे असतील ते कधीही चूक असू शकत नाहीत. आपण समजून घ्या की कशा प्रकारे त्यांनी हा सगळा डाव रचलेला आहे. आपण काय म्हणतो की एखाद्या घटनेमध्ये कोण कसं वागलं याच्यावरून आपण ठरवतो की बरोबर चूक कोण आणि चूक कोण. पण त्याचं म्हणणं नाही, असं नाही. ते त्याची ओळख किंवा त्याची आयडेंटिटी ह्याच्यावरनं ठरतं तो बरोबर आहे का चूक आहे. म्हणजे आयडेंटिटी पॉलिटिक्स असं त्याला म्हटलं जातं. हा एक त्यांनी सिद्धांत मांडला. आणि दुसरं त्यांनी असं केलं किंवा करण्याची योजना केली की शोषक जे लोक असतील त्यांच्यावर गिल्ट थोपायचा, म्हणजे अपराधित्वाची भावना त्यांच्या डोक्यावर थोपायची. आणि शोषित जे असतील त्यांच्यावर व्हिक्टिमहूड किंवा बळीची मानसिकता त्यांच्यावर थोपायची. म्हणजे निम्मा समाज जो आहे त्याच्यावर एक अपराधित्वाची भावना लादलेली आहे, दुसऱ्या 50% लोकांवर बळीची मानसिकता लादलेली आहे. अशा प्रकारे एक संपूर्ण समाजच कमजोर होत जातो. आणि त्याचं उद्दिष्टच ते आहे की समाज हा कमजोर झाला पाहिजे, समाज हा आतून पोखरला गेला पाहिजे. तरच हे सगळे लोक जे आहेत की ज्यांनी आम्हाला धुडकावून लावलं, मार्क्सवादाकडे पाठ फिरवली, त्यांना आता आम्ही धडा शिकवतो, त्यांना अशा पद्धतीने संपवतो, त्यांची संस्कृती संपवतो की त्यांना शेवटी आमच्याकडे येण्याशिवाय पर्याय राहणार नाही. ही जी द्वेषपूर्ण मानसिकता आहे त्यातून ह्या सगळ्या गोष्टी निघतात, हे आपण समजून घ्यायला पाहिजे.
आणि व्हिक्टिमहूड एकदा निर्माण केलं की त्या लोकांमध्ये जसं मी सांगितलं नाराजी, राग, असूया आणि द्वेष या सगळ्या भावना निर्माण करणं अतिशय सोपं जातं. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांमध्ये व्हिक्टिमहूड लादायचं, मग त्या गटांमध्ये नाराजी, राग, असूया आणि द्वेष या भावना निर्माण करायच्या. म्हणजे समाजात एक अस्थिरता, संघर्ष, अराजकता ही आपोआपच निर्माण होते. लक्षात घ्या. आणि हे सगळं का करायचं तर 3 गोष्टींसाठी करायचं. 3 गोष्टी कुठल्या संपवायच्या आहेत? त्यातली पहिली म्हणजे कुटुंब व्यवस्था, दुसरी म्हणजे धर्मसंस्था आणि तिसरी म्हणजे देशप्रेम. कारण की संस्कृती आणि सभ्यता जी आहे ती ह्या 3 गोष्टींवरती आधारित असते. आपण लक्षात घ्या. कुटुंब व्यवस्था, धर्मसंस्था आणि देशप्रेम हे जर नसेल तर संस्कृती निर्माणच होऊ शकत नाही. आपण जरा विचार केला तर आपल्यालाही लक्षात येईल, पटेल. आणि यातही सगळ्यात जास्ती राग जर कशावर असेल तर तो कुटुंब व्यवस्थेवर असतो. कुटुंब व्यवस्था ही टिकली नाहीच पाहिजे याच्यासाठी त्यांनी अगदी पार ते इरेला पेटलेले असतात असं आपण म्हणू शकतो. कारण काय तर संस्कार जे असतात ते कुटुंबातनं होतात. संस्कारातून संस्कृती निर्माण होते आणि संस्कृती असेल तर राष्ट्र टिकतं. म्हणून पहिलं कुटुंब व्यवस्था जर संपली तर संस्कार संपतील, संस्कार संपले तर संस्कृती संपेल, संस्कृती संपली तर राष्ट्र संपेल हे त्यांना माहिती आहे. म्हणून पहिला आघात, सगळ्यात जास्ती फोकस हा कुटुंब व्यवस्था कशी संपेल ह्याच्याकडे ते करत असतात. आणि आपण आता बघणार आहोत की पाश्चिमात्य जगतात त्यांनी काय क्लुप्त्या वापरल्या कुटुंब व्यवस्था संपवण्यासाठी. आपल्याला माहिती आहे की आज पाश्चिमात्य जगतातली कुटुंब व्यवस्था ही ऑलमोस्ट कोसळण्याच्या मार्गावर आहे. कुटुंब व्यवस्था तिथली संपत आलेली आहे. हे पाश्चिमात्य जगतात त्यांनी कसं केलं हे जेव्हा मी सांगतोय तेव्हा ह्या त्याच गोष्टी आता भारतात घडत आहेत हे आपल्याला जाणवेलच, मला सांगायची गरजच नाही. तर त्या सगळ्या गोष्टी तशाच्या तशा भारतात आता राबवल्या जात आहेत आणि म्हणून आपण आज इथे हा विषय बोलतोय. त्यांनी काय केलं कुटुंब व्यवस्था संपवण्यासाठी तर पहिली गोष्ट म्हणजे अतिरेकी व्यक्तिवाद. म्हणजे मी आणि माझं याच्या पलीकडे काही मला कशाशी काही घेणं नाही हा जो विचार आहे हा त्यांनी रुजवला. आणि परत आपण हे लक्षात घ्या की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला घडताना दिसतात. यातली कुठलीच गोष्ट आपोआप घडत नाही, तर ही जाणीवपूर्वक पूर्णपणे विचार करून योजना आखून ही घडवली जाते. त्या फ्रँकफर्ट स्कूलचा एक प्राध्यापक होता विली मंझेनबर्ग. त्यांनी असं म्हटलं होतं 1930च्या दशकात की वी विल मेक द वेस्टर्न सिव्हिलायझेशन स्टिंक. हे पाश्चात्य सभ्यतेची दुर्गंधी येऊ लागेल अशा योजना आम्ही राबवू. हे त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे, मी सांगत नाही. त्यांनी प्लॅनिंग करून हे केलेलं आहे. अतिरेकी व्यक्तिवाद. अतिरेक माणूस फक्त स्वतःचा विचार करायला लागला की तो कुटुंबात राहू शकत नाही. कारण की कुटुंब म्हटलं की काही प्रमाणात आपल्याला तडजोड करावी लागते. काही तू तुझं सोड, काही मी माझं सोडतो, पण आपण एक कुटुंब म्हणून विचार करू अशा पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागतं. पण मी फक्त मी आणि माझा एवढाच विचार केला तर कुटुंबाला सुरुंग लागल्याशिवाय राहत नाही. आणि यामध्ये कम्युनिझम आणि भांडवलशाही हे दोघंही सहभागी झाले ही एक विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. कारण की भांडवलशाहीला सुद्धा याच्यात फायदा दिसायला लागला. मग एका घराच्या ऐवजी जर 2 घरं झाली किंवा 2च्या ऐवजी 3-4 झाली तर तितक्या घरांची डिमांड निर्माण झाली, तितक्या टेलिव्हिजन सेटची डिमांड निर्माण झाली, तितक्या वॉशिंग मशीन्सची मागणी निर्माण झाली. शॉर्ट टर्म फायद्यासाठी त्यांनी या सगळ्या गोष्टींना बढावा दिला. पण त्याची जी सांस्कृतिक किंमत आहे, त्याची जी इमोशनल किंमत आहे, त्याची काय म्हणू आपण त्याला, लोकांच्या आयुष्यावर झालेला जो विलक्षण गंभीर परिणाम आहे त्या स्वरूपात त्याची जी किंमत चुकवावी लागलेली आहे ती आता जाणवायला लागली आहे. पण आता त्यांच्यासाठी उशीर झाला आहे, आपल्यासाठी अजूनही थोडा वेळ आहे असं मला वाटतं. म्हणून आपण आज जागृत होणं अतिशय आवश्यक आहे की अतिरेकी व्यक्तिवाद हा त्यांनी
त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून, जसं मी म्हटलं की मनावर प्रभाव टाकणाऱ्या संस्था त्यांच्या ताब्यात असल्यामुळे हा विचार त्यांनी अतिशय चलाखीने रुजवलेला आहे आणि त्याचा आपण प्रतिकार केला पाहिजे. दुसरं म्हणजे विकृत स्वरूपातला स्त्रीवाद. स्त्रीवादी चळवळी ज्या सुरू झाल्या त्या अतिशय योग्य मागण्यांसाठी सुरू झाल्या. म्हणजे अमेरिकेत स्त्रियांना मतदानाचाही अधिकार नव्हता, चर्चमध्ये त्यांना इक्वल स्थानही नव्हतं. तर पहिल्यांदा ज्या स्त्रियांनी ही चळवळ सुरू केली त्याला सफरेज मुवमेंट असं म्हणतात. त्या म्हणलं की आम्हाला मतदान तर करू द्या, देवाच्या दरबारात तरी आम्हाला समान स्थान द्या. अतिशय रास्त मागण्या. पण कम्युनिस्ट लोक हा शोध घेत असतात की संघर्ष कुठे भडकवता येईल आणि त्यांना हा मुद्दा अतिशय आकर्षक वाटला संघर्ष भडकवण्यासाठी. त्यांनी या स्त्रीवादी चळवळींमध्ये उडी घेतली आणि त्याला अतिशय विकृत वळण दिलं. म्हणजे स्त्री आणि पुरुष एकमेकाचे शत्रूच आहेत अशा स्वरूपाचं त्याला त्यांनी वळण दिलं. आणि आता तर ते इथपर्यंत गेलं आहे की ते स्त्रियांना सांगतात की तुम्ही कुटुंबात राहिलात, तुम्ही लग्नसंस्था जर टिकवली, लग्नात राहिलात, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य कधीच मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला बरोबरीचं स्थान हवं असेल, स्वातंत्र्य हवं असेल, तर तुम्ही कुटुंबसंस्था तोडा. हा एक स्त्रीवादाचा महत्त्वाचा भाग बनवलेला आहे, तो बनवण्यात आलेला आहे, जो कम्युनिस्टांनी, डाव्या लोकांनी बनवलेला आहे, सांस्कृतिक मार्क्सवादी लोकांनी बनवलेला आहे, कारण त्यांना कुटुंब व्यवस्था नष्ट करायची. अतिशय विकृत असं स्वरूप त्यांनी त्याला दिलेलं आहे. त्याचा पुढचा महत्त्वाचा त्यांचा हत्यार म्हणजे लैंगिकतेचा अतिरेक. मी 1960च्या दशकात तिथे सेक्शुअल रिव्होल्युशन झालं पाश्चिमात्य जगतात. तेव्हा हिप्पी चळवळ वगैरे तुम्हाला कदाचित आठवत असेल तर ती निर्माण झाली की कुठलंही बंधन पाळायचं नाही, कामुकतेला मुक्त सोडायचं. आणि हा त्यांनी सिद्धांत म्हणून मांडला. एक फ्रँकफर्ट स्कूलचा प्राध्यापक होता हर्बर्ट मार्क्यूज. त्यांनी इरॉस अँड सिव्हिलायझेशन नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि त्यात त्यांनी असं लिहिलं की लैंगिकतेला मुक्त सोडलं तर जगात शांती आणि सुख नांदेल. आणि अनेक भले लोकंसुद्धा त्याच्यात बैकाव्यात आले. त्यांना वाटलं की खरंच कदाचित असं शक्य होईल. ते सगळे आता म्हणतात की नाही, आमचं चुकलं, शांती आणि सुख तर नाहीच, पण यातनं फक्त विकृती निर्माण झाली. पण त्यांच्यासाठी उशीर झालेला आहे. आपण आज जर जागे झालो तर कदाचित आपण ह्याच्यातनं मार्ग काढू शकू. लैंगिकतेचा अतिरेक आणि त्याचं पूर्णपणे सैद्धांतिक आधारावर समर्थन हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक घातक गोष्टीला त्याचा एक सिद्धांत ते बनवतात, त्याला एक स्कॉलरली स्वरूप देतात आणि तशा पद्धतीने ते मांडतात की लोकांना ते पटकन पटू लागतं. आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात घातक प्रकार कुटुंब व्यवस्था नष्ट करण्याचा, त्याला म्हणतात ट्रान्सजेंडरिझम. म्हणजे आपल्याला माहिती आहे की स्त्री आणि पुरुष ही दोन वेगवेगळी लिंग आहेत किंवा वेगवेगळ्या बायोलॉजिकल ओळखी आहेत असं आपल्याला माहिती आहे. कोणी सांगेल की ज्याच्यामध्ये XX क्रोमोझोम असतो ती स्त्री आणि XY क्रोमोझोम असेल तर तो पुरुष. हे निसर्गानेच ठरवलेलं आहे. पण त्यांनी असा एक सिद्धांत मांडला की जेंडर हे बायोलॉजिकल रियालिटी नाही आहे, तर ही कल्चरल रियालिटी आहे. म्हणजे तुमच्या संस्कृतीने ठरवलं आहे की स्त्री कोण आणि पुरुष कोण. आणि हे जे तुमचं जेंडर आहे हे तुमच्या जन्माच्या वेळेस तुमचे आईवडील आणि तुमचे डॉक्टर तुम्हाला देतात. आणि एखादी गोष्ट कोणीतरी आपल्याला दिली आहे असं म्हटल्यानंतर ती नाकारण्याचा आपल्याला अधिकार असला पाहिजे. कारण की पाश्चात्य संस्कृती जी आहे ती सगळी अधिकारावर आधारित आहे, राईट्स ओरिएंटेड कल्चर. आपलं जे आहे ते ड्युटी ओरिएंटेड कल्चर आहे. त्यामुळे राईट्स ओरिएंटेड कल्चरमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की हा माझा हक्क आहे की मला हे जेंडर नको आहे. आणि मग त्याची पुढची पायरी अशी की ते म्हणतात की आपल्याला दिलं आहे ते जेंडर हवं आहे की नको हे माणसाला वयाच्या 3-4 वर्षीच कळतं. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे आणि ते राबवतात की प्री प्रायमरी स्कूलमध्ये तिथल्या मुलांना जेंडर स्टडीज हा एक विषय दिला पाहिजे. आता बघा हे किती भयंकर आणि किती घातक आहे. त्यांना हे सांगितलं पाहिजे की तुम्हाला जे जेंडर दिलं आहे ते तुम्हाला नको असेल तर तुम्ही ते बदलू शकता. मग 10-12 वर्षाची एखादी मुलगी असेल आणि ती जर म्हणली की मला मुलगा व्हायचं आहे,
तर ती हॉर्मोनल ट्रीटमेंट घेऊन आणि सर्जिकल ट्रीटमेंट घेऊन स्वतःचा देह मुलाच्या देहात परिवर्तित करू शकते. आणि यासाठी पालकांच्या परवानगीची गरज नाही. पालकांनी जर याला विरोध केला तर त्यांच्यावर खटले दाखल केले जातात की तुमच्या मुलांच्या ट्रान्सजेंडर राईट्सवरती तुम्ही घाला घालताय. म्हणजे पालक आणि त्यांची मुलं हा एक नवीन संघर्ष बिंदू त्यांनी तयार केला. मुलांना जर असं काही करायचं असेल तर ते पालकांना सांगायचीच गरज नाही. मी पालकांपासून लपवून शाळेत सांगून ते हे सगळं करून घेऊ शकतात. मी पालक आणि मुलांमध्ये एक असंशय, अविश्वास, संघर्ष हा त्यांनी घरातच आणून ठेवला आहे. म्हणजे संघर्ष हा त्यांचा गाभा आहे जे मी म्हणतो ते किती गंभीर विषयाकडे चाललेलं आहे हे आपण लक्षात घ्या. आता याच्या पुढचा प्रकार आहे. त्याच्या आधी आपण एक बघूया की शाळेत हे याचा प्रचार आणि प्रसार करतात, म्हणजे याचं मार्केटिंग करतात. ट्रान्सजेंडरिझमचं मार्केटिंग कसं होतं तर ते शाळांमध्ये ड्रॅग क्वीन्स म्हणून बोलवले जातात की जे पुरुष असतात पण ते स्वतःला स्त्री समजत असतात. म्हणून ते भडक मेकअप करून, छोटा स्कर्ट घालून, नकली स्तन घालून शाळेत येतात आणि ते मुलांना गोष्टी सांगतात. आणि त्या गोष्टी कुठल्या सांगतात तर त्या पुन्हा ह्याच असतात की एक मुलगा होता, मग त्याला वाटलं मुलगी व्हावं, मग तो कसा मुलगी झाला वगैरे वगैरे. म्हणजे सरळ सरळ ट्रान्सजेंडरिझमचं मार्केटिंग हे केलं जातं. याच्या पुढचा भयंकर प्रकार म्हणजे फ्लुइड जेंडर अशी एक कन्सेप्ट आहे. मला खात्री आहे की इथले जे ज्येष्ठ मंडळी आहे त्यातलं कोणालाच हे काही माहीत नसेल, पण तरुण जे आहेत त्यांना 100% माहिती असणार आहे, कारण की हे सगळं तरुणांपर्यंतच पोचवलं जातं. फ्लुइड जेंडर म्हणजे काय तर आत्ता मला वाटतं मी पुरुष आहे, पण उद्या सकाळी मला वाटू शकतं मी स्त्री आहे. आणि हे तुम्ही मान्य केलंच पाहिजे, कारण तुम्ही कोण ठरवणार. मला वाटतं आय आयडेंटिफाय मायसेल्फ ॲज अ वुमन असं ते म्हणतात. आणि असं जर असेल तर मग मला स्त्रियांची वॉशरूम वापरण्याची पण परवानगी असली पाहिजे. आणि हे नियम तिकडे आहेत ना सगळे, म्हणजे मी गंमत नाही करत आहे. आणि हेच आपल्याकडे येऊ बघतं आहे, म्हणून आपल्याला जागा व्हायला पाहिजे. आता आपण बघूया की हे जे शाळेत जाऊन मुलांना शिकवलं जातं हे मी तुम्हाला सांगितलं, ते तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की ठीक आहे हे अमेरिकेत होतं आहे, पण भारतात कुठे होतं आहे. तर जरा जागे व्हा, मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. शाळा ह्या आता आपली विचारसरणी लादण्याच्या प्रयोगशाळा बनवण्यात येतात. त्यांनी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्शुअलिटी एज्युकेशन नावाचा एक शिक्षणाचा प्रकार सुरू केलेला आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्शुअलिटी एज्युकेशन. त्याच्यात आता मी खरंच काही शब्द मला उच्चारावे लागणार आहेत, आपण मला परत एकदा क्षमा मागतो. ते हे जे CA कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्शुअलिटी एज्युकेशन, याच्यामध्ये मुलांना हे शिकवलं जातं की सेक्शुअल प्लेजरवर तुम्ही कसं कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. सेक्शुअल प्लेजर तुम्ही कसे मिळवू शकता तुमच्याकडे पार्टनर नसेल तरी, अशा गोष्टी शाळेतल्या लहान मुलांना शिकवल्या जातात भारतात सुद्धा. नाझरिया क्वीन फेमिनिस्ट रिसोर्स ग्रुप असा एक गट आहे. नाझरिया क्वीन फेमिनिस्ट रिसोर्स ग्रुप. हे लोक त्यांना शाळांमध्ये बोलवलं जातं. नीती आयोग सांगतं की यांना तुम्ही बोलवा शाळांमध्ये. ते जाऊन तिथे असं या सगळ्या गोष्टी शिकवतात की तुम्ही काय करू शकता, तुम्ही जेंडर कसं बदलू शकता. हा ग्रुप ज्यांनी स्थापन केला आहे ते लोक NCERT जे आहे आपलं जे पाठ्यपुस्तकं बनवतात, ते NCERT तरुणांच्या हेल्थसाठीची पाठ्यपुस्तकं बनवतात, त्याच्यात हे लोक काम करतात. मग त्यांनी संस्थांमध्ये जो शिरकाव केला आहे मी तुम्हाला सांगतोय तो कशा पद्धतीने, कारण तो भारतात सुद्धा कसा घडतोय हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. NCERTची पाठ्यपुस्तकं जर हे लोक लिहित असतील तर त्या पाठ्यपुस्तकांमध्ये काय लिहित असतील आपण विचार करू शकतो. ती पाठ्यपुस्तकं कदाचित पालकांच्या नजरेस पडतील, मग पालक त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतील अशी शक्यता आहे. म्हणून त्यांनी
साथिया साला मोबाईल ॲप असा एक मोबाईल ॲप तयार केला आहे. आणि त्यांनी हे शिक्षण मंत्रालयाच्या मार्फत नाही तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थच्या मार्फत केलेलं आहे. म्हणजे जणू काही ॲडोलेसंट हेल्थसाठी आम्ही हे करतो आहे, तरुणांच्या आरोग्यासाठी किंवा कौमार्य वयातल्या मुलांच्या आरोग्यासाठी आम्ही हे करतो आहे असं त्याला स्वरूप दिलेलं आहे. आणि त्या माध्यमातून त्यांनी हा साथिया साला ॲप, एकदा ॲपमध्ये ते आलं की पालकांना दिसण्याची काही गरजच नाही, मुलं काय बघतायत आपल्याला कुठे काय कळतंय. आणि हे आपल्या डोळ्यासमोर आपल्या सरकारच्या मार्फत, आपल्या व्यवस्थेच्या मार्फत या गोष्टी केल्या जात आहेत. हे आपण लक्षात घेतलं तर याचं गांभीर्य आपल्या लक्षात येऊ शकेल. तर त्यामुळे हे फार आपल्या लांब घडतंय असं समजू नका. मग त्यांनी अनेक, आपण म्हणू की विकृतीच्या पातळीवर ही गोष्ट कशी नेली आहे. तर स्त्री आणि पुरुष अशा दोन वेगळ्या आयडेंटिटीज नाहीत असं म्हटल्यानंतर मग स्त्रियांना स्त्री न म्हणता मेन्स्ट्रुएटिंग पीपल असं म्हणायचं, असं आता अमेरिकेत ठरवण्यात आलेलं आहे. मेन्स्ट्रुएटिंग पीपल, ज्यांना मासिक पाळी होते असे लोक, स्त्री नाही. आईला आई म्हणायचं नाही तर मिल्किंग पेरंट असं म्हणायचं. कारण आई म्हटलं तर मग स्त्री आणि पुरुष दोन वेगळ्या आयडेंटिटीज आहेत असं आपण मान्य केलं असं होतं. आणि मग ट्रान्सजेंडर राईट्सवरती ते घाला घातल्यासारखं होतं. आता ह्याच्या पुढे जाऊया. LGBTQ याच्यामधला जो क्यू आहे तो क्यू म्हणजे काय, तर क्यू म्हणजे क्विअर. क्विअर म्हणजे आय आयडेंटिफाय मायसेल्फ ॲज अ वुमन, याच्या पलीकडे जाऊन आय आयडेंटिफाय मायसेल्फ ॲज अ डॉग. मला वाटतं की मी कुत्रा आहे. आपण जर यूट्यूबवर बघितलं तर जर्मनीमध्ये 60-70-100 मुलं मुली कुत्र्यासारखी 4 पायावर उभं राहून भुंकतायत असे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. त्यांना म्हणतात क्विअर. पण ह्याच्यावर सुद्धा तुम्ही कुठलंही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, कारण तसं जर घेतलं तर त्यांच्या क्विअर राईट्सवरती तुम्ही घाला घालताय असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे विली मंझनबर्गनी जे म्हटलं होतं की विल मेक द वेस्टर्न सिव्हिलायझेशन स्टिंक, त्याची दुर्गंधी येऊ लागेल असं आम्ही करू, ती दुर्गंधी प्रत्यक्ष यायलाच लागलेली आहे. आणि ही भारतात सुद्धा घडतंय. हे सगळ्यात भयंकर गंभीर गोष्ट आहे आणि म्हणून आपण त्याच्याकरता जागं व्हायला पाहिजे. आता हे लोक आपण बघूया की भारतात काय काय प्रकारे हे आपले विचार लादण्याचा आणि प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. संस्कृती संपवणं हा त्यांचा उद्दिष्ट असल्यामुळे ज्या देशातला, प्रत्येक देशातला जो प्रमुख सांस्कृतिक प्रवाह आहे त्याच्यावर ते आक्रमण करतात. पाश्चिमात्य जगतात त्यांनी ख्रिश्चनिटीवर आक्रमण केलं. त्यांनी जाहीर केलं होतं की वी विल एम्प्टी द चर्चेस, आम्ही चर्चेस रिकामी करू. आणि काही वर्षापूर्वी अमेरिकेत 95% लोक कुठल्या ना कुठल्या तरी चर्चचे सदस्य होते. आज ही संख्या 25%च्या खाली गेलेली आहे. हे आपोआप घडत नाही, हे घडवलं जातं. आणि भारतातही हेच घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भारतातला प्रमुख सांस्कृतिक प्रवाह आहे हिंदुत्व किंवा हिंदू धर्म. म्हणून हिंदू धर्म संपवणं हे त्यांचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं असेल तर 2022मध्ये डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व अशी एक कॉन्फरन्स अमेरिकेत घेतली त्यांनी. आणि अमेरिकेतल्या सगळ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, येल युनिव्हर्सिटी, या सगळ्या त्याच्यामध्ये सामील झाल्या. का संपवायचं? कारण की भारताला संपवायचं असेल तर हिंदू धर्म संपवल्याशिवाय भारत संपणार नाही. संस्कृती संपल्याशिवाय, भारतीय हिंदू संस्कृती संपल्याशिवाय भारत संपणार नाही. इथल्या अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये 2024मध्ये, 1 वर्षापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी, आणि अनाहिलायटिंग हिंदुइझम असा एक सेमिनार घेतला. हिंदुइझमला मुळापासून उखडून टाका. हा सेमिनार भारतात होतो, तो विद्यापीठामध्ये होतो, कारण की विद्यापीठं ही या डाव्या विचाराच्या ताब्यात आहेत. त्यामुळे हिंदू धर्म संपवण्यासाठी हे काय करतात याचे 5 D आहेत. ते 5 D मी आपल्यासमोर मांडतो.
पहिला आहे डी हिंदुआयझेशन. मी हिंदू धर्माच्या छायेतून जास्तीत जास्त गटांना दूर करा, हिंदू धर्मापासून जास्तीत जास्त गटांना दूर करा. म्हणजे दलित हे हिंदू नाहीत, आदिवासी हे हिंदू नाहीत, आता म्हणतात लिंगायत हे पण हिंदू नाहीत. म्हणजे जास्तीत जास्त लोक हिंदू धर्मापासून दूर गेले पाहिजेत मुळात. दुसरं आहे डिसअफेक्शन. हिंदू धर्म, परंपरा, श्रद्धा, आस्था यांच्याबद्दल अप्रीती निर्माण करणं, डिसअफेक्शन निर्माण करणं. म्हणजे मग कसं, तर प्रत्येक सणाबद्दल काहीतरी प्रश्न निर्माण करा की रक्षाबंधन हा काय सण आहे का, म्हणजे स्त्रिया काय अबला असतात का, भावानी बहिणीचं कशाला रक्षण करायचं, बहीण नाही का भावाचं रक्षण करू शकत, असे प्रश्न निर्माण करणं. प्रभू श्रीरामाची पूजा का करायची, त्यांनी माता सीतेचा त्याग केला म्हणजे तो पुरुष सत्तावादी होता. मग अशा पुरुष सत्तावादी माणसाला आम्ही देव नाही मानणार, असा एक भ्रम निर्माण करायचा, प्रश्न उभे करायचे, भ्रम निर्माण करायचा, शंका निर्माण करायच्या आणि त्याद्वारे अप्रीती निर्माण करायची. JNUमध्ये अशेकमध्ये चळवळ निघाली की आम्ही कालीमातेची पूजा नाही करणार, कारण कालीमाता ही युरेशियामधून आलेली आर्य लोकांची प्रतिनिधी होती. महिषासूर हा इथला मूल निवासी होता, आम्ही महिषासूर पूजा करणार. भ्रम निर्माण करणं, शंका निर्माण करणं. आपण ऐकलं असेल, महाराज इथे आहेत, वारीमध्ये संविधान वारी असा एक प्रकार सुरू केला. आता संविधानाबद्दल आपल्याला सगळ्यांना आदर आहे, तो प्रश्न नाही, पण वारी ही एक धार्मिक परंपरा आहे, त्याच्यामध्ये संविधान वारी आणण्याचं काही कारणच नाही. पण भ्रम निर्माण करायचं. अल्लाची दिंडी असा एक प्रकार सुरू केला. हे खरं तर मुस्लिम धर्माला पण चालणार नाही, त्यांच्या दृष्टीनेही चुकीचं आहे. पण अल्लाची दिंडी जर वारीत येऊ शकते तर मग मोहरमच्या ताबूतांमध्ये श्रीरामाचा ताबूत आलेला चालणार आहे का तुम्हाला? नाही, कारण की अटॅक करायचं तो फक्त हिंदू धर्मावर करायचं आहे, कारण की प्रमुख सांस्कृतिक धारा भारताची हिंदू धर्म ही आहे. म्हणून हिंदू धर्म संपवायचा आहे म्हणजे भारत संपेल. म्हणून अप्रीती निर्माण करायची, डिसअफेक्शन निर्माण करायचं. हे किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे आपण सगळे लोक रोज अनुभवतो. म्हणजे हे काय मी नवीन सांगत नाही आहे, फक्त आपल्या नजरेला आणून देतो आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपोआप घडत नाही आहेत, हे कोणीतरी घडवतं आहे, कुठल्या तरी उद्दिष्टाने घडवतं आहे. आणि ते उद्दिष्ट म्हणजे हिंदू धर्माचा विध्वंस, कारण की त्याच्यातनं भारताचा विध्वंस करायचा आहे. आपण जर बघितलं तर चित्रपटात हिंदी बॉलिवूडचे कुठलेही सिनेमे तुम्ही आठवा, त्याच्यात जो बलात्कारी असतो त्यांनी नेहमीच गंध लावलेलं असतं, गळ्यात रुद्राक्षाची माळ असते, असा पुजारी हाच रेपिस्ट असतो. आणि चर्चचा फादर असतो तो मात्र अतिशय दयाळू अशा स्वरूपाचा असतो. कोणी रहीम चाचा असेल तर तो अत्यंत इमानदार अशा स्वरूपाचा असतो. हे दाखवलं जातं. दिवारमध्ये आपल्याला आठवत असेल, ती दिवार सिनेमा कोणी बहुतेकांनी आपण पाहिला असेल, तर लहानपणचा अमिताभ बच्चन जो असतो तो म्हणतो तो मी देवळात जाणार नाही. त्याची आई प्रसाद आणून देते, ती म्हणते नाही मी प्रसाद नाही खाऊंगा. मग त्याचा भाऊ म्हणतो की ठीक आहे, माँ प्रसाद बोल के दे रही है, आप मिठाई समझ के खा लो. का प्रसादाला मिठाई का समजायचं? म्हणजे आमच्या श्रद्धा ज्या आहेत, आमच्या आस्था ज्या आहेत त्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न निर्माण करताय, त्याच्याबद्दल तुम्ही शंका निर्माण करताय. तेच तो मोठा झाल्यानंतर बिल्ला नंबर 786 तो मात्र अगदी डोळ्याला लावतो आणि तो बिल्ला त्याचं नेहमीच प्रोटेक्शन करतो, त्याला वाचवतो, गोळीबारापासून वाचवतो. म्हणजे तुम्हाला वाचवण्याचं काम हे तुमचा धर्म करू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला वेगळ्या धर्माचाच आधार घेतला पाहिजे. हे अत्यंत सटल पद्धतीने, अत्यंत सब्लिमिनल पद्धतीने आपल्याला शिकवलं जातं. याला म्हणतात डिसअफेक्शन. त्याच्या पुढचा डी म्हणजे डिरॅसिनेशन, म्हणजे मुळापासून तोडून टाकणे, मुळापासून कापून टाकणे. एकदा माणसाला मुळापासून कापलं की त्याचं आयुष्य संपलंच, कारण त्याचं पोषण जे असतं त्या मुळांमधनं होत असतं. आपलं एक व्यक्ती म्हणून, एक समाज म्हणून पोषण हे आपल्या संस्कृतीमधनं होतं, आपल्या परंपरांमधनं होतं. ते जर कनेक्शन आपण तोडून टाकलं तर आपलं पोषणच संपलं, म्हणजे आपण संपलोच. आपली ओळख हरवली, माणसाची ओळख हरवली की माणूस बिनबुडाच्या लोट्यासारखा होतो. आणि तसंच त्यांचा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. न नांगरलेल्या जहाजासारखा होतो
की मग थोडाशी जरी हवा आली ते बरकटत जातं कुठेतरी. हे कधी होतं? जेव्हा आपण आपल्या मुळांपासून तोडले जातो. त्यासाठी काय केलं जातं तर आपला भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत अध्यात्म समाविष्ट आहे. आपल्या नाचामध्ये अध्यात्म आहे. आपण जी नृत्य करतो ती एक भक्ती म्हणून करतो. आपण जर बघितलं भरतनाट्यम हे भक्तीवर आधारित आहे. मणिपुरी हे राधा आणि कृष्णाच्या प्रेमावरती आधारित आहे. भारतीय परंपरेतलं कुठलंही नृत्य तुम्ही घ्या त्याच्यात अध्यात्म स्पिरिच्युअलिटी हे नेहमीच त्याचा सहभाग असतो हे आपल्याला लक्षात येतं. ते आता नवीन असा एक ट्रेंड आला आहे की या सगळ्या याच्यात धर्म आणि भक्ती आणि स्पिरिच्युअलिटीची काही गरज नाही. ह्या सगळ्या गोष्टी सेक्युलर पद्धतीने करायच्या. भरतनाट्यममधनं अध्यात्म काढून टाका, भक्ती काढून टाका. का काढून टाका? आणि ती जर काढली तर ते भरतनाट्यम उरणारच नाही. ते एक वेगळंच नृत्य होईल कुठलं तरी. पण त्यांना आपल्या मुळापासून आपल्याला तोडून टाकायचं आहे. आपल्या शिल्पकलेत अध्यात्म आहे, भक्ती आहे. आपल्या नृत्यात अध्यात्म आहे, भक्ती आहे. ही सगळी काढून टाकायची. आता योगाची लोकप्रियता थांबवता येत नाही म्हटल्यावर त्यांनी सांगायला सुरुवात केली की योगा हा सेक्युलर एक्सरसाइज आहे, त्याचा धर्माशी काही संबंध नाही. हे 100% चुकीचं आहे. आपल्याला माहिती आहे की योग हे आपल्या 6 दर्शनांपैकी एक दर्शन आहे. ते हिंदू धर्माचं दर्शन आहे. आणि फक्त आसनं आणि व्यायाम म्हणजे योग नाही, त्यापेक्षा खूप मोठी संकल्पना आहे योग ही. पण तुम्ही त्याला सेक्युलर बनवण्याचा प्रयत्न केला तर भारतीय संस्कृतीचा एक आधारस्तंभ तुम्ही तोडण्याच्या मागे आहात हे त्याच्यातनं आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या पुढचा डिव्हिजन की एकदा मुळापासून तोडलं की मग विभाजित करणं अतिशय सोपं आहे. हे काही इकडे टाकले काही तिकडे टाकले संपलं. आपल्या समाजात आधीच अनेक संघर्ष बिंदू आहेत. जात आहे, धर्म आहे, भाषा आहे. तर आता भाषेवर फार मोठा जोर दिला जातो. आपण बघतो की मराठी लोकांना शिकवायचं की तुम्ही गुजराती लोकांचा द्वेष करा, तामिळ लोकांना शिकवायचं की कानडी लोकांचा द्वेष करा, बंगाली लोकांना शिकवायचं आसामी लोकांचा द्वेष करा. भाषांमध्ये भांडणं लावणं हे आणखीन खूप मोठ्या प्रमाणात वाढेल आता. याच्या पुढे लक्षात घ्या तुम्ही. कारण की ती एक फॉल्ट लाईन तयार करायची, विभाजन करायचं धर्माचं जास्तीत जास्त समाजाचं. कारण की हिंदू धर्म एक झाला, हिंदू एक झाले तर हा जो मार्क्सवादी विचार आहे हा कधीही टिकू शकणार नाही. संस्कृती कधीही संपू शकणार नाही. म्हणून विभाजित करणं हा यांचा एक सगळ्यात मोठा प्लॅन आहे. आणि शेवटचा डी म्हणजे डिस्ट्रक्शन. एकदा तुमची मुळापासून तोडलं, तुम्हाला विभाजित केलं, तुम्ही इतके कमजोर झाला, तुमचं पोषण संपलं की तुम्हाला संपवणं हे फारसं काही अवघड राहत नाही. आणि हे डिस्ट्रक्शन करण्यासाठी ते सगळ्या भारतविरोधी शक्तींची युती करतात. सांस्कृतिक मार्क्सवाद आणि जिहादी यांची युती ही संपूर्ण जगामध्ये थैमान घालते. आज आपण बघितलं तर युरोपमध्ये किती भयंकर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. आपण वाचत असाल आणि मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे. तशीच ही मार्क्सवादी आणि जिहादी युती जी आहे ती भारताविरुद्ध सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणात ॲक्टिवेट झालेली आहे. त्याच्यामध्ये ते चर्चबरोबर सुद्धा युती करतात. त्याच्यामध्ये त्या अमेरिकन डीप स्टेटबरोबर सुद्धा युती करतात. उद्या दीपक करंजीकर येणार ते तुम्हाला डीप स्टेटबद्दल कदाचित जास्ती सांगतील. डीप स्टेट ही सुद्धा अशीच एक भयंकर घातक अशी शक्ती आहे. सांस्कृतिक मार्क्सवाद, डीप स्टेट, जिहादी इस्लाम, इव्हांजेलिकल चर्च हे सगळे एकत्र येऊन भारताविरुद्ध हातात हात घालून कारवाया करत असतात. भारताचं डिस्ट्रक्शन करण्यासाठी, भारताचा विध्वंस करण्यासाठी. आणि ह्याची मूळ आयडिया ही या कल्चरल मार्क्सिझमची आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक नवीन कन्सेप्ट काढली आहे, ती आपण आता बघूया. आपल्याकडे फार वेळ नाही मला वाटतं, पण शेवटचा मुद्दा म्हणून घेतो, बरोबर ना. ती अशी आहे की त्यांच्या हे लक्षात आलं आहे की भारतात आपण संविधानिक मार्गाने सत्ता हस्तगत करू शकत नाही. आपण निवडणुकामध्ये जिंकून येणं आपल्याला अशक्य आहे हे त्यांना कळलेलं आहे. म्हणून त्यांनी एक नवीन कन्सेप्ट काढली आहे, त्याला म्हणतात अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स. अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स म्हणजे काय तर अराजक माजवणं, संघर्ष भडकवणं हे काम राजकीय पक्षांकडे न देता ते NGOज आणि ॲक्टिव्हिस्ट यांच्यावर सोपवण्यात आलेलं आहे.
आपण जर बघितलं असेल तर परवा नॉर्वेमध्ये त्या एका तथाकथित पत्रकारांनी मोदीजींना प्रश्न विचारला. हे ठरवून घडवण्यात आलेला एक अटॅक होता, कारण की आधीच जाहीर करण्यात आलं होतं की आम्ही प्रश्न घेणार नाही, नॉर्वेचे पंतप्रधानही घेणार नाहीत आणि भारताचे पंतप्रधानही प्रश्न विचारायचेच नाही. हे काय त्याला म्हणतात, ही प्रेस कॉन्फरन्स नव्हतीच, हे प्रेस ब्रीफिंग होतं आणि प्रेस ब्रीफिंगमध्ये प्रश्न घेतलेच जात नाहीत आणि तसं कळवलेलंही होतं. तरीही प्रश्न विचारला हे दाखवण्यासाठी की भारताचे पंतप्रधान पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत. तो ती पत्रकार नव्हती तर ती ॲक्टिव्हिस्ट होती. ॲक्टिव्हिस्टच्या माध्यमातून हा नॅरेटिव्ह उभा करण्यात येतो आहे. आता लेटेस्ट आपण जर बघितलं तर तुमची कॉक्रोच जनता पार्टी ह्या अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्सचाच प्रकार आहे. त्यांचा मूळ हेतू काय आहे की संविधानिक संस्थांवर लोकांचा विश्वासच उरला नाही पाहिजे, राजकीय पक्षांवर विश्वास नाही उरला पाहिजे. आणि त्याची काळजी राजकीय पक्षच घेतात खूप मोठ्या प्रमाणात, त्यामुळे त्यांना मदतच होते त्याच्यातनं. पण दुसऱ्या ज्या संविधानिक संस्था आहेत, मी इलेक्शन कमिशन आहे, न्यायव्यवस्था आहे, या सगळ्यांवरती शून्य विश्वास जेव्हा होईल जनतेचा, तेव्हा ते रस्त्यावर उतरण्यासाठी तयार होतील. रस्त्यावर उतरले की त्यातून अराजक आणि हिंसा निर्माण करता येईल आणि त्यातून या भारताच्या सरकारचा बळी देता येईल आणि मग हिंदू धर्मावरती आणखीन तीव्र हल्ला करता येईल. हे सगळं त्यांना व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्सच्या माध्यमातून ते या सगळ्या योजनांना अंजाम देण्याचा प्रयत्न करत असतात. आपण ऐकलं असेल एक ग्रेट निकोबार प्रोजेक्ट म्हणून एक प्रोजेक्ट आहे. निकोबार द्वीपांवरती भारत एक प्रकल्प करतो आहे. त्याची मी आपल्याला अगदी थोडक्यात माहिती देतो की सगळ्या जगातला जो व्यापार चालतो तो खूप महाकाय अशा जहाजांमधनं चालतो आणि ती जहाजं सगळ्या पोर्टवरती ती लँड होऊ शकत नाहीत. काही अतिशय कमी पोर्ट्स आहेत की जिथे ती जहाजं जाऊ शकतात आणि मग तिथनं छोट्या जहाजांमध्ये त्या सामानाचं ट्रान्सशिपमेंट करावं लागतं आणि मग ती छोटी जहाजं वेगवेगळ्या पोर्ट्सला जातात आणि मग तो व्यापार पूर्ण होतो. तर भारताला ही मोठी महाकाय जहाजं जिथे जाऊ शकतात अशा सिंगापूर आणि कोलंबो या 2 पोर्ट्ससाठी खूप मोठ्या प्रमाणात फी द्यावी लागते. हजारो कोटी डॉलरची फी आपल्याला त्या 2 बंदरांना द्यावी लागते. आता निकोबार आयलंडला आपण हे ट्रान्सशिपमेंट पोर्ट करणार आहोत की ज्यायोगे आपला पैसा तर वाचेलच, पण आपण इतरांनाही ती सेवा पुरवून खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकू. हा एक भाग झाला. त्याच्यापेक्षा महत्त्वाचा भाग म्हणजे तिथे एक नौदलाचा तळ बनणार आहे या ग्रेट निकोबार प्रोजेक्टमध्ये. आणि मलाकाची समुद्रधुनी जी आहे तिथून हे जे पोर्ट असणार आहे हे फक्त 70 किलोमीटरवरती असणार आहे. आता आपण नुकतंच बघितलं की हॉर्मुझची समुद्रधुनी जी होती त्या हॉर्मुझची समुद्रधुनीवरती इराणचं कंट्रोल असल्यामुळे त्यांनी अमेरिकेसारख्या महासत्तेला सुद्धा गुडघे टेकायला लावले. आता मलाकाची जी समुद्रधुनी आहे, चीनकडे जाणारं जे तेल आहे ते जवळपास 90% त्या मलाकाच्या मार्गे जातं. चीनला होणारा व्यापार हा जवळपास 60% त्या मलाकाच्या समुद्रधुनीतून जातो. तर त्याच्यावर जर आपण गरुडासारखी नजर ठेवू शकलो 70 किलोमीटरवरनं, तर चीनवर आपण किती मोठ्या प्रमाणात एक अटकाव करू शकू त्यांच्या महत्त्वाकांक्षेला हे आपण समजून घेऊ शकतो. तर आता हा प्रोजेक्ट होऊ नये याची सगळ्यात तीव्र इच्छा कोणाला असणार? चीनला अर्थातच. आणि शिवाय अमेरिका आणि डीप स्टेट या सगळ्या भारतविरोधी सगळ्या शक्ती ज्या आहेत त्यांना हा कुठल्याही परिस्थितीत हा निकोबार प्रोजेक्ट होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. आणि त्यामुळे या NGOच्या माध्यमातून, ॲक्टिव्हिस्टच्या माध्यमातून पर्यावरण या एका गोष्टीच्या मुखवट्याआड या प्रोजेक्टला खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला जातो आहे. आणि आपण आता बघाल तर पुढच्या काही महिन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा पेटवला जाईल विषय, खूप मोठ्या प्रमाणात. आणि ते इतक्या प्रभावीपणे केलं जातं, सोशल मीडियाचा वापर इतक्या पॉवरफुली केला जातो की आपल्यासारख्या लोकांनाही वाटायला लागते की अरे खरंच पर्यावरणाचा नको विनाश करायला. पण त्याचं वास्तव जे आहे ते आपल्या लक्षात येत नाही की संपूर्ण त्या निकोबार आयलंडच्या
काहीतरी फक्त 6% भागात हा सगळा प्रकल्प उभा राहणार आहे. आणि शेवटी तारतम्य बाळगूनच सगळे निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे भूराजकीय दृष्टीने, भारताच्या हिताच्या दृष्टीने जर हा प्रकल्प आवश्यक असेल तर हा करणं आवश्यकच आहे. पण त्यासाठी इतक्या वेगळ्या पद्धतीने दबाव आणला जाणार आहे आणि आणला जातो आहे, त्याला म्हणतात अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स. की देशाने आपल्या हिताची धोरणं राबवू नयेत, देशांनी महासत्तांच्या हिताची धोरणं राबवावीत. भारत हा रडारवरती का आला त्याची 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे स्वतंत्र निर्णय घेणारा, आपल्या हिताचे निर्णय घेणारा असा भारत हा देश आहे. रशिया युक्रेन वॉर सुरू झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की आता रशियाशी तुम्ही कुठलाही व्यापार करायचा नाही, रशियाकडनं ऑइल घ्यायचं नाही. आपण रशियाकडनं ऑइल तर घेतलंच, व्यापारही केलाच, आणि आपण तो रुपी आणि रुबल ह्या एक्सचेंजमध्ये तो व्यापार केला. खूप मोठा अपमान झाला अमेरिकेचा असं आपण म्हणू शकतो. आणि ह्याचा कधी ना कधीतरी ते बदला घेणार हे निश्चित आहे. कारण की आमच्या स्वार्थाच्या विपरीत तुम्ही काय केलं तर त्या देशातली सरकारं उलथून टाकणं हीच यांची परंपरा आहे. इजिप्त आणि ट्युनिशिया याच्यामध्ये 2010-2011 साली त्यांनी सरकार बदललं. बांगलादेश, श्रीलंका या सगळ्या आपल्या नेपाळ यांच्यामध्ये सरकारं अशाच पद्धतीने बदलली. भारतातही तेच करायची त्यांची इच्छा आहे. कारण की आपण स्वतःचे हिताचे निर्णय स्वतंत्रपणे घेतो. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी चीनचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं. चीनला या अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रांनीच मोठं केलं. त्यांना असं वाटलं की त्यांची स्वस्त मॅनपॉवर आपण वापरू, आपला नफा वाढेल आणि त्यांच्याकडे पैसे आले की ते आपल्या अंकितच राहतील. पण चीननी त्यांच्या अपेक्षेपलीकडे प्रगती केली. त्यांनी आपली टेक्नॉलॉजी पण वाढवली, आपलं लष्करी सामर्थ्य पण वाढवलं आणि आज ते अमेरिकेसमोर आव्हान उभे आहेत. दुसरं ते असं म्हणतात की आम्ही आमचं मिडल किंगडम पुन्हा निर्माण करणार आहोत. म्हणजे ते सिव्हिलायझेशनल स्टेट म्हणून स्वतःकडे बघायला लागलेले आहेत. आता त्यांना माहिती आहे की पुढची आपल्यासमोर आव्हान उभं करणारी शक्ती जी आहे ती भारतच आहे. भारताची अर्थव्यवस्थाच आता चीनप्रमाणे प्रगती करते. त्यामुळे चीनच्या बाबतीत आपण जी चूक केली ती भारताच्या बाबतीत करायची नाही असं ठरवून भारताची प्रगती, भारताचा विकास आता इथे थांबवलाच पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी निश्चय केलेला आहे. त्यामुळे भारत हा टार्गेट आहे. त्याच्याविरुद्ध ही जी कारस्थानं आहेत ही सांस्कृतिक मार्क्सवादाच्या माध्यमातून भारतात अराजक भडकवणं, अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्सच्या माध्यमातून आव्हान उभं करणं, NGOज आणि ॲक्टिव्हिस्ट यांना हाताशी धरून अत्यंत आकर्षक मुखवट्यांच्या मागे हे काम करतात. हा सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे की यांना विरोध करणं अतिशय अवघड का होतं. कारण की समता, सामाजिक न्याय, महिलांचे हक्क, ट्रान्सजेंडर राईट्स, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन हे मुखवटे आहेत. ही सगळी मूल्य महत्त्वाची आहेत, चांगलीच आहेत. पण तो जेव्हा मुखवटा असतो तेव्हा त्याला आपण बोलून चालत नाही. त्याच्या मागचा चेहरा जो आहे तो आपण ओळखला पाहिजे. आणि तो चेहरा अत्यंत विध्वंसक असा चेहरा आहे. त्यांचं उद्दिष्ट जे आहे ते भारताला नष्ट करणं, कोसळवणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी ते संस्कृतीला कोसळवू बघतात. संस्कृतीला कोसळवण्यासाठी ते धर्मसंस्था, कुटुंब व्यवस्था, देशप्रेम यांना नष्ट करू इच्छितात. मी आज कुटुंब व्यवस्थेपुरती तुम्हाला माहिती सांगितली. अशाच प्रकारे त्यांनी देशप्रेम संपवलेलं आहे. अशाच प्रकारे त्यांनी धर्मसंस्था संपवलेली आहे. आणि हे सगळं भारतात घडतं आहे. आणि म्हणून आपण सावध राहणं हे अतिशय आवश्यक आहे. मला वाटतं मी आता इथे थांबतो. धन्यवाद.